जिने भारताला दिला थोर राजा, जिने भारताला दिला थोर राजा, नमस्कार माझा जिजामाऊलीला, नमस्कार माझा जिजामाऊलीला. म्हणजे जिजाऊ हा. सादर करीत आहेत सौ सीमा काळबांडे. अच्छा. नमस्कार. माझा जन्म जाधव घराण्यात. वडिलांचे नाव लखुजी जाधव, आईचे नाव म्हाळसाबाई. आई अत्यंत धोरणी व मुत्सद्दीर, स्वाभिमानी आणि धाडसी होती. कदाचित आईचे हेच गुण माझ्या अंगी आले असावे. माझे शिक्षण राजघराण्यातील प्रथेप्रमाणे झाले. मूळ अक्षराचे झाले. त्यासोबत पौराणिक पद्धतीचे संस्कारही माझ्यावर घडले. तसेच रामायण, महाभारत ह्या कथा वाचून तर मी लहानाची मोठी झाले. तत्कालीन घडणाऱ्या परिस्थितीचा माझ्या विशेष प्रभाव झाला. माझा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. विवाहानंतरचे मध्यंतरीचा कालावधी दौलताबाद जवळील लष्करी छावणीतच वास्तव्यास होतो. शहाजीराजांची चाकरीवर हालचाली लक्षात घेता माझ्या वैवाहिक जीवनामध्ये स्थिरता नव्हती. शिवाय शहाजीराजाची धर्मपत्नी असल्यामुळे माझीही खूप धावपळ होत असे. हे सर्व होत असताना माझ्या आयुष्यात एक आनंदाची घटना घडली. ती म्हणजे बाळ शिवाजीचा जन्म. शिवबाचा जन्म म्हणजे इतिहासाला कलाटणी देणारीच घटना होती. हो, माझ्या शिवबाचा जन्म इतिहासाला कलाटणी देणारीच घटना होती. माझी भवानी देवीवर खूप श्रद्धा होती. म्हणून शिवनेरी गडावरील शिवाई देवीला मी नमस केला. आणि त्याचाच प्रसाद म्हणजे शिवाजीराजे. आणि हो, माझी देवी भवानीवर श्रद्धा होती, अंधश्रद्धा नव्हे. मी बालपणी शिवावर संस्कार घडले. स्वराज्य निर्मितीची प्रेरणा ही बालपणीच दिली. अन्यायाविरुद्ध प्रतिकार आणि विरोध करण्याची शिकवण ही बालपणीच दिली. सर्व धर्म समभाव ही सुद्धा कटाक्ष आणि शिकवण मी बालपणीच दिली. अध्यात्म विद्या म्हणजे धर्मशास्त्र नव्हे. मी केवळ धर्मशास्त्र जोपासले नव्हते, तर अध्यात्मही जोपासले होते. मी ध्येयाने पूर्ती झपाटलेले होते. स्वराज्याचा ध्यास उराशी बाळगून होते. कारण बालपणापासूनच माझी हेल अपेष्ट झाली होती. त्यातच काय, तो संसार सुखही समृद्धी याचाही अभाव होता. म्हणूनच मी माझी वाटचाल वेगळी निवडली होती. पण माझ्या शिवबाचं माझ्यावर खूप प्रेम होतं. अतिशय प्रेम होतं. त्यांनी माझी सुवर्ण तुला केली आणि ते सुवर्ण गोरगरिबात वाटून टाकले.
पण आता प्रकृती साथ देत नव्हती. परंतु पुत्राचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी मी आतुर झाले होते. क्षत्रिय कुलावंतक सिंहासनाधीश्वर श्रीराज शिवछत्रपती असा उद्घोष महाराजांचा झाला. मी धन्य 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 झाले. कर्तव्यपूर्तीचे समाधान प्राप्त झाले. मी आनंदी आणि उत्साही. कदाचित विद्यार्थ्याला हे मान्य नव्हते. म्हणूनच का राज्याभिषेक झाल्यानंतर 12व्या दिवशीच मला माझ्या शुभापासून दूर झाले नाही. जाता जाता शिवबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि धन्य धन्य झाले बाळा, धन्य धन्य माझा जन्म, धन्य धन्य झाले बाळा, धन्य धन्य माझा जन्म. पूर्ण पाहिला पुरुषार्थ माझी या दुधाचा.